ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। इराण अमेरिका युद्ध कधी संपणार? इराण इस्रायल युद्धात कोणाचा पाडा होणार? ट्रम्प नेत्यानाहू यांची जोडी इराणवरती भारी पडणार का, की इराणचे नवी सुप्रीम लीडर मुस्तफा खामेनी स्वर चढणार? याचा अंदाज आज तरी लावणं कठीणच आहे। आता तुम्ही म्हणाल की अमेरिका जगातला इतका बलाढ्य देश, युद्धासाठी सदैव तयार, जगातली सगळी आधुनिक शस्त्र असलेला देश, त्यांच्या सोबतीला इस्रायल, जगाला आधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञान पुरवणारा देश। आता या दोघांसमोर इराण कसा काय टिकेल? कदाचित हाच कॉन्फिडन्स डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडलाय। 3 दिवसांमध्ये इराणची सत्ता उद्ध्वस्त करून आपल्या मर्जीतलं सरकार बनवण्याचा डाव असलेले ट्रम्प आज मात्र चांगलेच बॅकफूटवरती फेकले गेले। कारण 28 फेब्रुवारीला सुरू झालेलं हे युद्ध आज 34व्या दिवशीही सुरूच आहे। फक्त सुरू आहे असं नाही, तर इराणनं अमेरिकेसह इस्रायलला चांगलं झुंजवलंय आणि शक्य होईल तिथे अमेरिकेची कोंडीही केली। फक्त अमेरिकेचीच नाही, तर अवघं जग इराणमुळे एका मोठ्या संकटात सापडलंय आणि ते संकट आहे इंधन संकट। कदाचित त्यामुळेच की काय, राष्ट्र के नाम संदेश देण्यासाठी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात सुद्धा युद्ध जिंकल्याच्या घोषणा होत्या, पण उत्साह नव्हता। त्यांच्या पत्रकार परिषदेला डिकोड करूयात, शिवाय गेल्या 30 दिवसांमध्ये त्यांनी केलेले दावे कसे फेल झालेत हेही मी सांगणार आहे। पण त्याआधी आपल्या देशावरती काय परिणाम होतोय हे सांगते। कारण आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 70% कच्चं तेल आखाती देशातून आपण आयात करतो आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग अर्थातच इराणच्याच ताब्यात असलेली होर्मुझ सामुद्रधुनी। खरं तर होर्मुझ आणि त्याचं महत्त्व गेल्या 30 दिवसांमध्ये तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, पण त्यात होर्मुझची झळ किती बसू शकते हे मात्र आता स्पष्ट दिसायला लागलंय। केंद्र सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत। पंतप्रधान मोदींनीही संसदेत देशासमोर किती मोठं संकट उभं आहे हे आकडेवारीतनं सांगितलंय। त्यावरून गल्ली ते दिल्ली जोरदार राजकारणही सुरू आहे। पण खरंच ही परिस्थिती इतकं राजकारण करण्याची आहे का? असो, आखातातून येणारा इंधन साठ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारनं घेतलेले काही कठोर निर्णय हे आपण पाहिलंय। पण असं असलं तरी युद्धाचा परिणाम दिसतोय। कोणकोणत्या क्षेत्रावरती थेट परिणाम झालाय तेही आपण बघणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न। जाऊयात पोल सेंटरला। इराण अमेरिका युद्धाचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात फटका बसतोय का हे आज आम्हाला जाणून घ्यायचंय। जरूर आपलं मत सांगा। आता जरा ट्रम्प यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे वळूयात। युद्ध सुरू झाल्यापासून किमान 4 वेळा युद्ध जिंकल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा इराणच्या विरोधात आपणच जिंकलोय असा दावा केला। खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं। त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते। पहिलं कारण, एकटे पडणारे ट्रम्प। दुसरं कारण, मोठ्या ताकदीने उभं राहिलेला इराण। तिसरं कारण, अमेरिकेवरती ओढवलेलं आर्थिक संकट। आणि चौथं कारण, देशात उभा राहणारा कडवा विरोध। 5वं कारण, जगातून अमेरिकेविरोधात वाढणारा रोष। अशा सगळ्या कारणांमुळे ट्रम्प यांची आजची पत्रकार परिषद किंवा राष्ट्र के नाम त्यांचा संदेश अत्यंत महत्त्वाचा होता। नाटो सदस्य देश असू देत किंवा एरवी अमेरिकेसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे इतर देश, यातल्या बहुतांश देशांनी इराण विरोधात युद्धात न उतरण्याचा निर्णय घेतला। इतकंच नाही, इराणवरचा हल्ला का चुकीचा आहे हेही अनेक देश आता उघडपणे बोलू लागलेत। एकूणच काय तर ट्रम्प एकटे पडू लागलेत, मित्र साथ सोडू लागलेत। इराणचा कडवा प्रतिकार त्यातून सुरूच आहे। ट्रम्प यांच्या धमक्यांना तर इराणकडनं कवडीची किंमत दिली जात नाही, उलट उलटी धमकी येते। हे सगळं सुरू असतानाच ट्रम्प यांची तब्बल 19 मिनिटांची पत्रकार परिषद पार पडली। त्यामध्ये त्यांनी 25 वेळा इराण आणि 18 वेळा अमेरिकेचा उल्लेख केला। Ability to launch missiles and drones is dramatically curtailed, and their weapons factories and rocket launchers are being blown to pieces. Very few of them left. Never in the history of warfare has an enemy suffered such clear and devastating large-scale losses in a matter of weeks. आता कदाचित हे सगळं आपण आधीच ऐकलंय तुम्हाला वाटलं असेल, कारण अशा पद्धतीची वक्तव्य ट्रम्प सातत्याने करतायत। याशिवाय ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये आणखीन बरेच दावे केलेत, पण सगळेच खरे आहेत असं तरी वाटत नाहीये। कारण जसं मी आधीच सांगितलं, ट्रम्प यांनी गेल्या 30 दिवसांमध्ये किमान 4 वेळा तरी युद्ध जिंकल्याचा दावा आजही केला, पण तो करत असतानाच त्यांनी आपण आणखीन मोठा हल्ला करू असंही जाहीर केलं। त्यांनी केलेले दावे आणि प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आपण आता बघूयात।
इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केलाय आणि त्याची सत्यता अशी आहे की इराण कणखरपणे युद्धात पाय रोवून उभा आहे. नुकसान झालं असं नाहीये, पण इराण सातत्याने लढतोय. इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याचा मनसुबा होता, परंतु सत्य पाहायला गेलं तर खॉमेनींचा मुलगाच सध्या नवा सुप्रीम लीडर आहे आणि ती जी सत्ता होती ती सत्ता पुढे चालू आहे. पुढचा दावा इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता संपली आहे असा आहे, पण इराणकडनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरूच आहेत. इराणचं नौदल पूर्णपणे नष्ट केलं असं ट्रम्प म्हणतायत, पण होर्मुझ सामुद्रधुनीवरती अजूनही इराणी नौदलाचंच नियंत्रण आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार असं ट्रम्प म्हणत आलेत, पण आजही होर्मुझ सामुद्रधुनीवरती इराणने निर्बंध ठेवलेले आहेत, आपला अंकुश ठेवलेला आहे. इराण कधी अण्वस्त्र तयार करू शकणार नाही असं सतत ट्रम्प म्हणतायत, पण अजूनपर्यंत तरी अण्वस्त्र निर्मितीबद्दल पुरावाच मिळालेला नाहीये की इराण अणुबॉम्ब तयार करणार होता किंवा अगदी त्या टप्प्यावरती होता असं कधीही सिद्ध झालेलं नाहीये. आणि आता याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत